नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन व्लॉगमध्ये. आणि आज आम्ही चाललो आहे रतनगडावरती. बघा मागं व्ह्यू बघा कसा झालेला आहे. इकडं मागं तो रतनगड आहे ना. आत्ता वाजलेत संध्याकाळचे 6. आम्हाला जाता आता अंधारच होणार आहे. तर बघूया काय कसं होतं पुढचा प्रवास. तर चला. व्ह्यू बघा काय भारी झालेलं आहे ना. आम्ही चाललो आणि पाऊस पण पडायला लागला थोडा थोडा. हे बघा इथं पाऊस पडतोय का, इकडं पाऊस पडतोय, इकडं रतनगड. हे बघा मावशी बघा कसं पाण्याच्या बघा. आणि एवढ्या बॅगा आम्हाला घ्यायला आमच्याकडे एवढ्या बॅगा तरी जीवावर आलेत ना. त्यांना पाण्याची बॉटल बघा किती वरती घेऊन जाते. एवढं वरती जायचं काय खाऊ आहे का ना. आपण बोलतो हे काय एवढे महाग देतात. आता समजलं का महाग देतात. आता आम्ही चाललोय. माझ्या जोडीला आहे मॉन्टी आहे, मयूर आहे आणि माझं तुषार आहे. आम्हाला चौघांना रस्ता नाही माहीत. आम्हाला निघत सकाळी 10ला. अरे आम्ही जे आम्हाला रस्ते नाही माहिती आम्ही तिथंच जातो. ठीक आहे भाई. याने टाइम गेला. 10ला जायचं होता भाई, उठला 12ला. गाडी गेली निघून. मग काय उपर झाला आमची सगळी गेम झाली. आता आम्ही आलोय तर सही. मग काही बी करून प्लॅन सक्सेसफुल करायचे. हे बाकीचे असतात ना काही काही भाई प्लॅन कॅन्सल होईल, रोहन बिन झाला ना त्यांच्यासारखं नाही. आम्ही काय हो जायचा म्हणजे जायचा. कधी पण कंटिन्यूस ट्रेक करायचं. आज केली येत नाही काय नाही. मग आम्हाला इकडे वरती जायचे. बघू आता ढग बघा कसे झालेत मस्तपैकी. आणि मग इथे पाऊस पडत होता. मग पाऊस पडला तर आमचा थोडासा प्रॉब्लेम होईल, कारण आमच्याकडे रेनकोट वगैरे काहीच नाही. आता आमचा ट्रेक चालू झाला आहे हळूहळू. स्टार्टिंगला बघा असा घनदाट जंगल लागलाय मस्तपैकी. 1 hour later. भावनो आम्ही डायरेक्ट वर गेलतो. वरती डोंगर दिसतो इकडं. त्या डोंगरामध्ये गेलतो. डोंगरा बोलतोय डोंगरामध्ये गेलो. पुढे डायरेक्ट रस्ता गायब. आम्ही परत एक प्लॅन केला, पण तो भारी गपचूप मागं झाला. मग आता परत मागं आलोय. नाही बघा अंधार पडायला आलाय भाई. कोणाला फोन करायला तर इकडे नेटवर्क पण आहे. आमची जिरली. आणि मला असं वाटत होतं भाई कोणाला तरी असायला आयडिया. कोणालाच आयडिया नाही. काय बोलतात सेल्फ कॉन्फिडन्स असा ठुसून भरलाय. आता चाललो आता परत मागं. हे बघा इथं मागाशी रस्ता लागला होता. दुपारची चुकला असं तर काय वाटलं नसतं रे. इथं आम्हाला रस्ता भेटत नाही भाई. यूट्यूबला बघतात ले झेंजीस. हे बघा मतलब वो अलग ही लेवल का बंदा. पर्वत नांगरून मागे फिरा. 2 hours later. हे बघा इथं घर दिसले ना, इथून सीधा लेफ्ट मारता. राईटचा रस्ता नाही जातो, तो चुकीचा आहे. बघा आता आम्ही चाललोय. नेमकी ढगं पण आले त्या टायमाला. प्रश्न पडला तर कधी पोचू काय पोचू रस्ता माहीत नाही. दम तर केलंय. आता तळ्याच्या कडेकडे सांगितलं असं चाललोय. तर बघू पुढं गेल्यावर काय होतंय. भाई तुम्ही जायत असाल ना तर नीट या. मोठा रस्ता आहे, काय प्रॉब्लेम नाही. दिसेल तुम्हाला. हे बघा हां हे बघा इकडे तळ आहे, इकडे खाली तळ आहे. नाही बघा आम्ही चाललो आहे. मला रस्ता प्रॉपर माहीत नाही, पण इथं मार्क केलेले आहेत, रिबन लावलेले आहेत. त्यानुसार आम्ही चाललो आहे. आता जेवढं लवकर जातील तेवढं आम्ही वरती जाऊ. अजून भरूच वरती जायचे. आता आम्ही स्टार्टिंग पॉईंटला आहेत. आम्ही एक मस्त अशी बॅटरी घेऊन आलो. तिच्या फोकस एकदम कडक ना भारी. आत्ता पडलो असतो. वरती पण कोणतरी बॅटरी चमकवतो, म्हणजे वरती कोण ना कोण आहे. हे बघा मित्रांनो आम्ही आता वरती पोहोचायला झालो आहे. हे बघा कोणतरी असं मस्त आहे बनवून ठेवलं दगडांचा पिरॅमिडसारखा. हे बघा कसे दमलेत. हे बघा दिल में मेरे दर्द डिस्को. तो सोडा इकडं मला बघा. हे बघा सगळा ओला झालो आहे. त्याच्यामध्ये आम्ही रस्ता पण चुकलो होतो स्टार्टिंगला. त्याच्यामध्ये आम्ही वरती तर चाललो होतो. वरती येतं तेवढे रस्ते होते, समजत नव्हता कुठं.
आता आम्हाला एक मस्तपैकी मार्ग भेटला आम्हाला. तिथं वरती आलं ना एक व्हाईट कलरचा लेफ्ट साईडला पट्टी मारलेली ॲरो आहे बघा, असे ॲरो आहेत. तिकडं जायचा नाही, तो रतनगड बोलतो आपला, हरिश्चंद्रगडाला तो. तिथून आपल्याला राईटने सीधा वरती यायचं आहे. मॉन्टेला कसला घाम आला आहे, डेंजर. तुझ्यापेक्षा डेंजरचं मला पण आलं आहे. चला आता पोहोचू आम्ही, भेटू पुढं. तो बघा तिकडे बसलाय, तो बघा भाई डेंजर. आम्ही फक्त 6 मॅगीचे पॅकेट आणलेत, फक्त त्याच्या भरोश्यावर आलं, दुसरं काहीच नाही. पाणी आणलं एक्स्ट्रा, वरती कुठं पाणी आहे काय खायला आहे काहीच माहिती नाही. आमच्याकडे लोकेशन नाही, मॅप नाही, नेट नाही, काहीच नाही. फक्त आमच्या सेल्फ कॉन्फिडन्स काय जिद्दवरती आलो आम्ही. चहाने आम्ही पोट भरणार आहे, चहाने. हे बघा तुम्हाला लाईट मारेन आता. बघा रस्ता कसा आहे पुढे, दिसला का? चालती का? काय दिसतं इकडे? फक्त हे दिसतात ना ॲरो, ॲरोच्या भरोश्यावर चालू आहे बघा. इथं ॲरो आहेत, ते तुम्हाला ते बघा इथं फोकस केलं, तिथं ॲरो आहे बघा. असे ॲरो आहेत खाली जायला का, वरती यायला फक्त छोटे छोटे मार्क आहेत. तुम्हाला दाखवल्याचं म्हणजे दिसणार नाही, त्यामुळे नाही दाखवलं. इथं कुठं असेल तुम्हाला दाखवतो वरती. चला मित्रांनो, आम्ही आता पहिली शिडी चढलो आहे. पहिली शिडी चढून आलो आहे. बघा हा पहिला दरवाजा लागला आम्हाला, गणेश दरवाजा. इकडे तुम्हाला जुनी शिडी दिसेल आणि हे नवीन. आता आम्हाला सेकंड शिडी लागली, इथून वरती आहे. तर आता वरती जाऊन बघा डायरेक्ट. हे बघा आता आम्ही आता वरती पोचलोय. टेंट लावला आमचा, तुम्हाला दिसणार तर नाही. तिथे बघा दुःख चालले डायरेक्ट. नाही बघा आम्ही असं इथे आमचं मॅगीचं काम चालू आहे. मगाशी तर हे पेटतच नव्हता, मी तर टेंटमध्ये येतो. त्यांच्या बोलण्यावर मला काहीतरी वाटलं, बाहेर आलो. पण नशीब मी आलो आणि माझ्या पाऊण स्पर्शाने गॅस चालू झाला. ए भाई त्याच्यात टाकायचे. तू काय खातोय? हसू नको, खरं सांगतोय. ते जाऊ दे, दोघांना गॅस पेटत येत नव्हता. कोणला? ते दोघांना. आणि हे कुठे राजगड गेले, आम्हाला सांगितलं बाहेर नाही का सांगू. बाहेर धुका बघा किती आला. आता गेला, हे बघा दिसतंय का? अरे दूर 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 दूर. इथे चूल पण होती, पण लाकडं गोळा करायला लागले असेल. आम्ही मस्त बर्नर घेऊन आलो मस्त. हो हा रुपये देऊ दे देऊ दे ना. आणि मला तर चष्म्यामुळे दिसत नाही बघ, दुकानी बघा कसं झालंय. मला तर ब्लर मध्ये पण ब्लर दिसत होतं डायरेक्ट. गाय पुढचा, नंतर चष्मा काढून चालू हळूहळू पुढं. पाणी जास्त फायनली आम्ही मॅगी बनवली आहे. सुपी मॅगी जाऊ दे ना, दोन्ही हाताने उचल, तिकडे ठेव. युपी असती ना पटकन, ते हे झाले. युपी मध्ये गाजर बिजर पण येतं ना. हात नको ती गाजर बिजर, मला ते बिलकुल नाही आवडत ते गाजर बिजर असं ते. आमची मॅगी बघा, आम्ही 6 मॅगीचे पॅकेट आणलेत. आम्ही 4 जण आहेत, आता 3 बनवल्या. उद्या सकाळी 3 बनवू आणि चहा खाऊ आणि गप घरी चहा खाऊ, चहा आणि बिस्किट खाऊ. डिप्रेशन मला मग बॅग इथं का बघायला तिकडे गेला. बॅग बघायला जाऊ दे, तो मोठा डोक कुठे. डिप्रेशन मध्ये रे. मला घरची आठवण आली आता. हे सगळ्याला इक्वल घ्या, भांडू बिंडू नका. अरे घ्या एक्स्ट्रा भाई, सकाळी फक्त भांडा. उद्या आपलं लपून काय करायला रस्सम आमचं खाऊन तर झालेलं आहे. एवढं येतं मला, चष्मा बघा कसं झालं परत. आता आमचं खाऊन पिऊन झालं नाही बघा. आमचा टेंट बघा, आम्ही चालायचो ते बघा, काहीच दिसत नाही. यार धुकं आहे बघा, माझा हात पण कसं दिसतंय. अख्खं धुकं पसरलंय बघा, इकडे सगळं धुकंच आहे. आता आम्ही झोपणार आहे मस्त वेगळी बघा. गुड नाईट. गुड नाईट गाईज. नुसतं मोबाईल घेऊन बसलाय. पद्धतशीर आता पद्धत. इथं मोबाईल इथे ठेवलेत कचरा बरोबर. आमचे चष्मा, सनग्लासेस नाही कचरा येतो. हेडलाईट. अरे हे कचरा वरती हेडलाईट लावली ना माझी. इथे एक बॅग ठेवले, इथे एक बॅग ठेवले, अर्धा सामान इकडं. ना आता आम्ही झोपतो. आता झोपतो आणि सकाळी बाय बाय, गुड नाईट. आता उद्या भेटू डायरेक्ट. गुड नाईट. 8 hours later. आणि रात्रभर एवढा वारा आणि एवढा धुकं आहे ना. 4ला बाहेर गेलो ना, काहीच दिसत नव्हतं. आता तरी दिसतंय, उजेड आला तर मला दाखवतोय बघा. हे बघा, इथं आतमध्ये रूम आहेत, इकडे रूम आहेत, इकडे पण झोपले ते माणसं. ते आता गेले.
हे बघ कसं नुसतं धुकं आहे बाहेर, काही दिसत नाही. आणि रात्री तेवढा वारा होता, डेंजर डेंजर वारा होता. आता मस्त आम्ही चहा नाश्ता करू आणि मग वरती जाऊ. मग वरती हे बघा आता आम्ही गेले मस्त मॅगी खातोय. या पाणी डायरेक्ट 4 पुड्या मसाला टाकला, लगेच तिकडे फिरला मॅगी. पुढे व्ह्यू बघा कसा झालाय. पण मेन मुद्दा असा आहे, आम्ही जे बघायला आलो ना तिथं बघायला नाही भेटला ढग. बोलू जाऊ दे वरती तरी जाऊ. पण हे बघा धुकं काय जायचं नावच घेत नाही. धुकं तर धुकं, वारा पण भरपूर आहे. बघू आता पुढं काय होतंय. आमचा फोटोसाठी सेटअप बघा कसा आहे. आणि बघा वेट बघा कसा लावलाय. भारी आलाय रे. इकडे क्लायमेट मध्येच चांगलं होतं, मध्येच हे होतं. खाली आलाय ऊन, पण वर नाही ते. इकडं वर आलं पाहिजे ना. मला असा व्ह्यू दाखवता ना एकदम मजा येईल बघा. आता मयूर भाईला पण घेऊ त्याच्यामध्ये. एक मिनिट. हा कसं आहे दिसतंय का माग काय? यार 3 टाइम पोपट झाले, 3 टाइम व्हिडिओ साठी बघा. मागं बघा असा व्ह्यू आहे बघा. एवढी थंड हवा चालली ना, एक नंबर मजा येते. फक्त क्लायमेट नीट व्हायला पाहिजे तर अजून जास्त मजा येईल. नशिबाची बात आहे ना, आमच्या नशिबात जास्त नाही पण 50% तरी होतं. इकडे बघा काय व्ह्यू आहे बघा. कडक बघा. क्लायमेट आता थोडं उघडत चाललाय, ढग गेलेले आहेत. हा तो स्पॉट व्हायरल वाला स्पॉट जिथे जास्त रील्स वगैरे बनवतात. हे बघा इकडे बघा, हे सगळ्यांना पाऊस भरून आला, सगळं पाऊस आहे तिकडं. रात्रीचा मूड खराब होता. रात्री काय सकाळी तर जरा जास्तच खराब होता. काय होतं काय नाही. फायनली थोडंफार नशीब आहेत. क्लिअर दिसतंय. आता आम्ही झालो पाणी प्यायला. हे बघा इथं आम्हाला एक हौद लागला इथं मागं. बघा इथं आता या रस्त्याने एकदा असं बॅक साईडला आणि तिकडून माग राईट साईडच्या पॉईंटला, तिथून बॅक साईडने आम्ही वरती आणि पुढून फ्रंट साईडने परत खालीच. पण आता आम्ही पोहोचलो कल्याण दरवाजाला. बघा हा इकडे दरवाजा आहे. हे इकडे खाली असा रस्ता जात आहे. आता तर रस्ता नीट नाही आहे. त्या काळामध्ये विचार करा कसे जात असतील. बघा इकडे खाली दरी बघा कशी. बघा आता थोडा पुढं आलो तेव्हा आम्हाला हौदं लागले इथं. आम्ही इकडून बॅक साईडने आलो मागून. हौदं लागले. प्यायचं पाणी ना, प्यायचं पाणी नाही इकडं पण हौद आहे बघा. आता मी पण चालू खाली. इथून खाली जायचं आपल्याला. डायरेक्ट बसून जायला लागलं होतं. पाणी कुठे दिसत नाही तिकडे. हे पकड, झाकण पकड. बाबा माझ्या सगळ्या हाईट मानले होतं अशा ठिकाणी डायरेक्ट बसून जात होता. पाणी बघा कुठे. हे पाणी बघ काय थंड आहे शपथ. डायरेक्ट याला शेद आलं बघ ना. एक नंबर. तू तिकडे गेलाय, आपण इकडे जाऊ. नाही इकडे डायरेक्ट खोली. मयूर तुम्हाला दाखवलं मासे वगैरे काय असेल तर दाखव कसं पाणी आहे. खोल. हा मग खोल मासे वगैरे.
चला आता आपलं पाणी झालं भरून, पाण्याच्या बॉटल दिला बाहेर. आता परत बाहेर जाऊ. बघा कसं जायला लागतंय माझ्या सारख्याला. असं जागा व्हिडिओ काढायचा काय थांबणार नाही. किती घामाला डायरेक्ट एकदम भारी. एवढा बॉटल भरलाय आता मस्तपैकी. चला इथून पण रस्ता आहे. क्लायमेट बघा कसं वरती. बघा आपल्याला जायचंय त्या पॉईंटला. हा आपला मेन पॉईंट आहे. इथे हेल्याचं नाक तुम्हाला फोन दिसतो ना वरून तो. इथे आहे पाण्याचा टाका. तिकडे मागे त्या हौद लागले आपल्याला पाण्याचे. हे बघा जुन्या लोकांचं काम बघा. पाणी जास्त भरलं का त्याचं आउटलेट बघा कसं बनवलंय. हे बघा इकडं मागं नाही, इकडं आल्यावर आपल्याला इकडं ठाणे जिल्ह्याची हद्द दिसते. इकडं हे आपलं इकडं समोर सांदंदरी घाटघर. तर बघा तुम्हाला घाटघरचा डॅम पण मी इथून दाखवतो. हे बघा इथं खाली दिसतं हा पॉईंट. ही सांदंदरी, इथं सांदंदरी आणि हा इकडं घाटघरचा डॅम. बघा घाटघर. याच्या त्या साईडला तिकडं चोंडा, शहापूरचा चोंडा प्रकल्प जिथं वीज निर्माण होते त्या साईडला चोंडा. चलो पुढं लक्ष ठेव. बघा आम्ही आता आलो डायरेक्ट गेल्याच्या नाकाच्या वरती आलोय. इथे भरपूर हवं आहे ना. मी बघा इकडून पण एक रस्ता आहे, तुम्हाला असं दाखवलं असतं. हा इकडे असं सांदंदरीच्या इकडं इकडे पाण्याचा टाका. आम्ही इकडून असं असं करून आलो. तिकडे पण जात असेल लोक. पावलवाट आहे. आम्ही खाली उतरायला स्टार्ट केलं परत. खाली जाऊन चला बाय बाय. सीट्या बघायच्या आहेत. बघा नाश्ता. हा भाई इकडं पण एक जुना रस्ता आहे. हे बघा रात्री आम्हाला टाइम झाला त्यामुळे तुम्हाला रस्ता दाखवता नाही आला. पण आता हे बघा कसा रस्ता आहे. कसा जंगल आहे. विचार करा रात्री किती अंधार असेल. आम्ही आलो असेल तेव्हा. येताना टॉर्च वगैरे घेऊनच जा बाबा. ज्याला नाही माहीत त्यानं चुकून रात्री येऊ नका. ज्याला माहिती आहे त्याने बिंदास आहे, काय प्रॉब्लेम नाही. एकदम मेन रस्ता लागला ना
का तुम्हाला रस्ता भेटून जाईल. हा इकडे बघा खाली बघा कसं आहे एकदम सावली. टेन्शन नाही, ऊन बिन तुम्हाला काय लागणार नाही. पाणी असेल तर पाणी घेऊन या भरपूर, कारण वरती पाणी आहे. तुम्हाला माहीत असेल तर, नसेल माहीत तरी काय नाही, सोपं आहे. पुढं गेलं ना बॅक साईडनी पाण्याच्या टाक्या लागतात. तुम्हाला मी मागाशी सांगितलंच, आम्ही गेलो तिथं. त्याच्याच पुढे एक रिकामी टाकी, त्याच्या आतमध्ये जायचं, तिथंच पाणी आहे. आमच्याकडे खायला प्यायला काहीच नाही राहिलं, आता मी डायरेक्ट करवंद खातोय. जिथं भेटेल तिथं घुसतो. हे बघा आले तर सुकलेत रे. हाय हाय हाय. खायचं मस्त. चला तेच करूया. बघ कसे खातात. असं वाटतं 4-5 दिवस काय खाल्लंच नाही. घे तोड खा, घे तोड खा. बघा आताची परिस्थिती बघा, जाताना कशी होती ना आता बघा. येले येले हे का ये ये. तर फायनली आम्ही आता खाली पोचलेलो आहे. हा व्लॉग इथं स्टॉप करूया. व्लॉग पूर्ण बघा. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. टाटा बाय बाय.